घेतलेल्या आहाराचे पाचन झाले की मलरूपी चोथा शरीरातून बाहेर फेकल्या जातो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये आलेली बाधा म्हणजेच मलावष्टंभ, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे किंवा कॉन्स्टिपेशनच्या रूपाने ओळखले जाते. बऱ्याच वेळा दीर्घकाळापर्यंत पोट साफ होण्याची औषधी घेऊन सुद्धा ही तक्रार कायम राहायला लागली. हे लक्षण पुढे आजारामध्ये रूपांतरित होते आणि पाईल्स सारखे विकार, कोलायटिस सारखे विकार किंवा अल्सरेशन सारखे विकार हे होणाऱ्या कॉन्स्टिपेशनचे रूपांतर होतं. अशा वेळेस कॉन्स्टिपेशनला किंवा मलावष्टंभाला पोट साफ न होण्याच्या क्रियेची कारणं समजून घेतली आणि त्यानुसार उपचार केले तर बऱ्याच प्रमाणात हा आजार पहिल्यापासूनच नियंत्रणात येतो आणि होणारे विकार सुद्धा टाळता येतात. म्हणून अनेक आजारांच्या प्रतिबंधासाठी म्हणून मलावष्टंभ समजून घेणं अतिशय उपयोगी ठरतं. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मलावष्टंभ याविषयी. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 14 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतो. आता शरीरातून तयार झालेला हा चोथा अपनाच्या प्रेरणेने शरीरातून सकाळी अपनाच्या काळामध्ये बाहेर फेकल्या जात असतो. यावेळेस शरीरातून 1 किंवा 2 वेळा मलत्याग करणं ही एक प्राकृत वेळ मानली जाते. हा मलत्याग होताना कुठल्याही प्रकारचे शरीरातून मलत्याग झाल्यानंतर, विसर्जन झाल्यानंतर शरीराला स्वस्थ वाटणं, शरीराला हलकं वाटणं, उत्साही वाटणं ही प्राकृत मलाची लक्षणं मानली जातात. परंतु बऱ्याच वेळा मलत्याग करताना त्रास होणं, मलत्याग झाल्यानंतर शरीराच्या पोटऱ्याच्या ठिकाणी फार क्रॅम्प्स वाटणं किंवा वेदना होणं, मलत्याग झाल्यानंतर उत्साहहीन होणं, अशा प्रकारची अप्राकृत मलाची लक्षणं सुद्धा जाणवतात. आता सोडलेल्या केळीप्रमाणे मलत्याग होणं हा मलाचा प्राकृत प्रकार मानला जातो. मग मलबद्धतेचे किंवा कॉन्स्टिपेशनचे जे 2 महत्त्वाचे प्रकार मानले जातात, त्यातला एक पहिला प्रकार म्हणजे वात प्रकोपाने शरीरामधली वृक्षता वाढल्याने आणि मलाच्या ठिकाणचं पाणी शोषल्या गेल्यामुळे संडासला कडकपणा येऊन तयार होणारा मलावष्टंभ हा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे शरीरामध्ये अग्निमंद होणं, पचन मंद होणं आणि त्यामुळे त्यातला पोषक घटक वेगळे न होता शरीरातून मलत्याग होणं आणि त्यामुळे शरीरामध्ये अति त्रास होणं किंवा शरीरामधला आम वाढणं हा प्रकार म्हणजे IBS सारखा ग्रहणीचा प्रकार हा दुसरा प्रकार. या दोन्ही प्रकारामध्ये मल हा विसर्जित होत नाही हा या मागचा मूळ प्रकार असतो. आता विसर्जनाच्या ह्या क्रिया का घडतात तर शरीरामध्ये सगळ्यात याची महत्त्वाची कारणं त्या 3 भागामध्ये बघावं लागतात. पहिली म्हणजे दिनचर्येमध्ये बऱ्याच वेळा आहारामधलं 2 आहारामधलं अंतर व्यवस्थित नसणं किंवा मग जेवणाच्या वेळा हे पित्ताच्या काळामध्ये नसतं. पित्ताचा काळ म्हणजे कुठला तर सकाळी 10 ते 2 हा पित्ताचा काळ मानलेला असला तरी 10 ते 11च्या वेळेस पित्त प्रबळ असतं आणि आहाराचं पूर्ण पाचन करण्याच्या क्षमतेत असतं. अशा वेळेस घेतलेला आहार हा योग्य रीतीने पचतो आणि शरीरामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पोषक घटक वेगळे करून चोथा पण बनत असतो. परंतु पित्ताच्या अनियमित वेळा, जेवणाच्या अनियमित वेळा, रात्रीला जागरण किंवा मग झोप आणि जेवण याच्यामध्ये 3 ते 3.5 तासाचा अंतर नसणं बघितल्यानंतर मलावष्टंभाची प्रक्रिया शरीरामध्ये सुरू व्हायला सुरुवात होते आणि अशा वेळेस शरीरात साचलेला मलभाग शरीरातल्या वायूला सुद्धा अडकवतो आणि वाढलेला वायू हा त्या ठिकाणी कोरडा करण्याचं काम करतो आणि मलभागातून पाणी जास्त प्रमाणात शोषल्यामुळे संडासच्या भागामध्ये कडकपणा यायला लागतो. अशा वेळेस मल हे बांधून गेलेलं असलं तरी कडकपणामुळे बऱ्याच वेळा तिथे कुंचल्याने, प्रेशर दिल्याने मलावरच्या भागावरती प्रवाहन करून सुद्धा मल त्यागल्या जात नाही आणि आतड्याच्या ठिकाणी त्याचे पुट्ट जमा व्हायला लागतात आणि आतड्याच्या ठिकाणी वाढलेलं प्रेशर, वायूची गती अजून वाढते. ही वाढणारी वृक्षता मलाच्या भोवती आणि त्याचबरोबर वायूच्या प्रकारामध्ये मलावष्टंभासारखे विकार करतात. आता दुसरा जो प्रकार आपण बघितला त्याच्यामध्ये अग्निमांद्य किंवा पचन मंद होणं किंवा IBS किंवा ग्रहणीसारखे प्रकार ज्यामध्ये मानले की ज्यामध्ये आहाराचं पाचन नीट होत नाही. त्यामध्ये बऱ्याच वेळा एकाच प्रकारचं आहाराचं सेवन करणं, 2 आहारामध्ये अंतर न ठेवणं, पचन मंद असताना, जड असताना दुसरा आहार घेणं किंवा जेवणानंतर अति थंड, अति गोड पदार्थ खाण्याचे प्रकार किंवा एकाच रसाचा आहार घेणं या सर्व प्रकारामुळे दुसरा प्रकार जाणवतो तो IBS सारखा. आता या दोन्ही प्रकाराच्या बघितल्यानंतर आपल्याला हे नक्की लक्षात आलं असेल की मलावष्टंभ हा मुळात दिनचर्येमध्ये होणारे बदल आणि आपल्या आहारचर्येमध्ये झालेल्या चुका याचाच परिणाम स्वरूप म्हणून मलावष्टंभ होतो. मग आता याला उपचार काय करायला पाहिजे तर सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे याची मूळ कारणं. आता जी कारणं आपण बघितली या कारणापैकी कुठलं कारण आहे त्याचं
ते कारण समजून त्याचा प्रतिबंध करणं ही याची सगळ्यात पहिली चिकित्सा आहे. म्हणजे निदान परिवर्जन झालेल्या कारणाचं मूळ कारण शोधून त्याला थांबवणं ही याची पहिली चिकित्सा. बद्धकोष्ठतेच्या पहिल्या प्रकारामध्ये शरीरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात वातप्रकोप वाढलेला असतो. वातामुळे आलेली वृक्षता कमी करणं हा यामागचा सगळ्यात पहिली चिकित्सा मानली पाहिजे. यात महत्वाचा जो उपयोग होतो तो म्हणजे एरण तेलासारख्या औषधी कल्पाचा. बऱ्याच मोठ्या प्रमाणात एरण तेल आपल्या सगळ्यांना माहिती असलं तरी वापरताना मात्र त्याचा दुर्गंध किंवा होणाऱ्या त्रासाच्या भीतीने बऱ्याच वेळा एरण तेल टाळलं जातं. परंतु बरेच तीव्र कल्प घेतल्यापेक्षा सप्ताहामध्ये 1 वेळ किंवा 2 वेळ सकाळी रात्रीला झोपताना किंवा सकाळी आपण काळामध्ये उठल्यानंतर 4च्या दरम्यान 5 ते 10 ml पर्यंतच्या मात्रामध्ये एरण तेल घेणं हे मात्र शरीरातला कोष्ठ शुद्धीसाठी म्हणून अतिशय उपयुक्त ठरतं. शरीरात ओढलेला वायू मोकळा व्हायला मदत होते आणि आतड्याच्या ठिकाणी आलेली वृक्षता सुद्धा कमी होते. त्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय काय तर रात्रीला झोपताना दूध घेणं आणि त्या दुधामध्ये 1 ते 2 चम्मच पर्यंत तूप टाकून घेतल्याने शरीराला आतड्याच्या ठिकाणी येणारी वृक्षता ही कमी व्हायला लागते आणि दुधाचा असणारा मृदू विरेचन हा गुण सुद्धा यासाठी उपयोगी ठरतो. तिसरा प्रकार करता येऊ शकतो तो म्हणजे मनुका सिद्धजल. मनुकाच्या ठिकाणी सर्व गुण चांगल्या पद्धतीचा असतो. शरीर भिजवलेल्या मनुकामुळे शरीरातला अतिरिक्त पित्त ओढल्या जाते, उष्णता कमी होते आणि पित्ताचा सर्व गुणामुळे आणि वाताच्या वायूच्या वृक्षता नष्ट झाल्यामुळे वाताच्या ठिकाणचा असणारा स्निग्ध गुण वाढल्यामुळे तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मलशुद्धीसाठी उपयोग होतो. आता मृदू विरेचनामध्ये हरितकीसारखी अनेक कल्प उपयोगी असली तरी सुद्धा याची मूळ कारणं जाणल्याशिवाय उपचार करणं अतिशय कठीण ठरतं. त्याशिवाय मलासनामध्ये बसणं हा सुद्धा एक योग्य उपाय ठरतो. बऱ्याच वेळा कमोड सारख्या सिटिंग पोझिशनमुळे सुद्धा योग्य प्रेशर न पडल्यामुळे सुद्धा मलशुद्धीला अडचणी येतात. त्यावेळेस मलाच्या वेळा पाळणं, मलासाठी ती प्राकृत वेळ आहे ती सकाळी 4 ते 6 या वेळेला जर मलशुद्धीसाठी आपण प्रोत्साहन केलं तर बऱ्याच प्रमाणात मलशुद्धी व्हायला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवत नाही. त्या व्यतिरिक्त आहार पाचनामधून कुठली कारणं ठरतात तर त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे IBS सारख्या प्रकारामध्ये शरीरामध्ये लागणारा जो अवस्थापाक असतात त्या पहिल्याच अवस्थापाकामध्ये आम्लधर्म कमी झालेला असतो आणि त्यामुळे शरीरामध्ये पाचन मंद होऊन बऱ्याच प्रमाणात प्रवाहन करून रसधातूपासून होणारा चोथा मलरूपी चोथा हा वेगळा केला जात नाही आणि पहिल्याच अवस्थापाकामध्ये पोट दुंबारलेलं राहतं. अशा वेळेस IBS सारख्या प्रकारामध्ये किंवा ग्रहणीसारखे प्रकार पित्ताच्या अग्निमांद्याच्या होणाऱ्या कारणामध्ये तूप किंवा तुपासोबत घेतलेली कल्प, त्या व्यतिरिक्त कुटश सारखे कल्प, बिल्वासारखे कल्प, पाचक कल्प आणि त्या व्यतिरिक्त जेवणानंतर घेतलेलं ताक हे सुद्धा याच्यामध्ये अतिशय उपयोगी ठरत असतं. आपण सुद्धा योग्य वैद्याच्या आणि योग्य माहिती करून आणि त्यानुसार आपल्या प्रकृतीला कुठल्या प्रकारच्या दोषांनी वाढ झालेली आहे ती समजून त्यानुसार उपचार करणं अतिशय उपयोगी ठरतं. आता यामध्ये टाळायचे प्रकार कुठले तर मैदा, साखर, तेल आणि गहू यासारखे हायड्रोलिक प्रेशर वाढवणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात वाढल्यास रात्रीच्या वेळेला घेतलेला आहार, उशिरा घेतलेला आहार हा पचायला किंवा जारणाला फार उशिरा जड ठरतो आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये आम वाढते. अशा वेळेस संध्याकाळच्या वेळेला हलका आहार घेणं, जेवणानंतर उष्ण पाणी घेणं, 1.5 ते 2 तासांनी पाणी पिण्याची सवय, जेवणासोबत शुंठी सिद्ध जल घेणं किंवा मग सकाळच्या वेळेला पुषप पानासारखे प्रकार चालू असतील तर ते टाळणं हे सुद्धा ग्रहणीसाठी अतिशय उपयुक्त ठरतं. आता मलावष्टंभाच्या किंवा बद्धकोष्ठता पोट साफ होण्याच्या प्रकारामध्ये आपण हे 2 प्रकार बघितल्यानंतर एवढं आपल्या मात्र लक्षात आलं असेल की वातामुळे होणारा प्रकार आणि अग्निमांद्यावर होणारा प्रकार या दोन्ही ठिकाणी पोट शुद्धीसाठी कारणं मात्र वेगवेगळी असल्यामुळे केवळ पोट साफ होणाऱ्या औषधी घेतल्याने बद्धकोष्ठता मात्र कायमची दूर होऊ शकत नाही. त्यासाठी म्हणून बद्धकोष्ठतेसाठी हे उपचार अतिशय योग्य ठरू शकतात. आपण सुद्धा या उपचारांचा योग्य पद्धतीने उपयोग करून मलावष्टंभासारख्या भस्मासुरापासून कायमची सुटका